तर मी गेले होते ऑफिसला. आम्हाला 1 वीक कंपल्सरी आहे म्हणून. आणि मग मी इथून आता घरी चालले होते रिटर्न ऑफिस करून. ही आहे माझी ऑफिसची बिल्डिंग. ही या दोन्ही पण आहेत ज्या ऑफिसच्या बिल्डिंग. ॲक्च्युली हे मगरपट्ट्याला आहे माझं ऑफिस. एक ऑफिस हिंजवडीला पण आहे, पण माझं लोकेशन हिंजवडीचं आहे, सॉरी मगरपट्ट्याचं आहे, त्यामुळं मग मगरपट्ट्याला जाते. तर मी आता बाहेर चालले होते. पाऊस येत होता त्यामुळे छत्री वगैरे घेऊन चालले होते. आणि बाहेर जानकी आणि तिचे बाबा वेट करत होते. हे बघा इथे कारमध्ये ते दोघं वेट करत होते. मला म्हणले तू जाऊन ये, आम्ही बाहेर वेट करतो तुझा म्हणून. तर मी आले होते. जानकी माझा वेट करत होती की मग आई कुठं गेली आहे नक्की. मग आल्यानंतर तिने असं माझ्या मांडीवरती बसली आणि मग आम्ही घरी आलो. तर मी ना आठवड्यातनं एव्हरी थर्सडे आम्हाला म्हणजे माझ्या प्रोजेक्टसाठी आम्हाला ऑफिसला बोलवतात. मग ॲक्च्युली असं काही नाही ना आज वगैरे नाही, पण जाऊन येते मी थोडा वेळ. मग जानकी राहत नाही ना त्याच्यामुळं. हे बघा हे आमच्या गॅलरी आल्यानंतर मग गॅलरीमध्ये पाहिलं तर 3 कळ्या उमलल्या होत्या अशा छान मस्त. एक मोठी, एक त्यापेक्षा छोटी आणि एक छोटी होती. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मग मी सकाळी स्वयंपाक करायला घेतला. त्याच्या सकाळी उठल्या मग मी पहिलं जानकीला एक बॉईल करून दिलं. ती तिथेच होती. ते छोटंसं डोकं दिसते बघा तुम्हाला. तर मी त्याचं साल काढून तिला देत होते. ती वाट बघत होती कारण तिला भूक लागली होती खूप, त्यामुळे मग मी तिला देत होते. तिने ते घेतलं, मग खायला गेली ती. बाहेर बसली जाऊन. बाहेर बसल्यानंतर मग मी कणिक मळायला घेतली. कणिक कारण माझं या वीकमध्ये 2 to 11 शिफ्ट होती, त्यामुळे 2 वाजेपर्यंत टाईम होता आम्हाला. आम्ही सगळेच आजारी होतो ना देवावरून आल्यापासून, त्याच्यामुळं मग जरा निवांतच उठलो होतो आम्ही. जानकी पण काही उठली नव्हती लवकर, त्यामुळे मी पण जरा लेटच उठले होते. मी कणिक मळून घेत आहे तिला. तोपर्यंत जानकी बाहेर अंडं खात होती. तो बाहेर बसली होती. तोपर्यंत म्हणलं फटाफट कणिक मळून घ्यावी. कणिक मळून मग भिजेल तो. नंतर अंडा घालून तिथं थोडंसं दूध देणार. म्हणजे तिने मागे देत नाही मी, पण ती आज जरा जेवाय तिला सकाळ काय द्यायचं म्हणून ते बघा ते दूध घ्यायला आली होती माझ्याकडं. तिला मी अगोदर थोडंसं दिलं. मला म्हणत होती दे म्हणून. तर मी ग्लासमध्ये तिच्या कपमध्ये ओतत होती, तर तिला ते आवडलं नाही. त्याच्यात एकदम 2 चमचेच दूध होतं, त्याला कडे साई होती ना, ते मागितलं तिने. मग ते घेऊन गेली आणि बाहेर बसली होती खात एकटीच. तोपर्यंत माझी कणिक मळून झाली आहे इथं. आणि मग मी तवा वगैरे धुतला आणि तिथं ठेवला. आणि कसं माझी 2 वाजेपर्यंत 2 वाजता लॉग इन आहे, त्यामुळं कसं 1 वाजता जेवण वगैरे करतो आम्ही. आणि मग नंतर 2ला मी लॉग इन करते सगळं आवरून वगैरे. जानकीचे बाबा काही उठले नव्हते. ड्राईव्ह करून त्यांची पाठ एवढी दुखत होती ना, त्याच्यामुळे त्यांना असं उठवतच नव्हतं. ते दवाखान्यात पण जाऊन आले. थोडा फीवर वगैरे पण होता, त्यांना थोडा जास्तच त्रास झाला आमच्यापेक्षा. जानकीला सर्दी नॉर्मल झाली होती आणि मला नॉर्मल सर्दीसारखं वाटलं. तर इथे मी काय केलं, भाजीला काय बनवायचं असं विचार करत होते. कारण आम्ही देवाला गेलो त्यामुळे काही मंडई आणली नव्हती ना. आल्यानंतर काही आजारी होते. हे बघा हे पातेलं बाहेर ठेवलं आहे ती जानकीने इथे. मग ते तूर शिजायला घातली होती मी. हे बघा ही बाबापाशी खेळत होती तिच्या. आणि मग मी म्हणलं ना जानकी, मग लगेच आली बाहेर उड्या मारत इथे की सोफ्यावरती बसली खेळली थोडीशी मस्ती. मला काय सांगत होती, पण एवढं तिचं बोलणं कळत नाही ना अजून, त्यामुळे मी ते की बाबाकडे खेळायला. हां बाबाकडे जा की खेळायला जा. का बाबा झोपले? हां हो, ते राहू दे तिथेच ठेव, राहू दे. उतरवू का तुला खाली उतर खाली. शिट्टी होईल बघ कुकरची, तू घाबरशील मग. उतर. आच्छी, गॉड ब्लेस यू. इथे तुम्ही ऐकलं असेल लास्ट क्लिपमध्ये की ती कशी बोलत होती म्हणून. एवढं तिला बोलता येत नाही कारण ती आता 2 वर्षाची होईल 29 जूनला. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तिच्या बर्थडेचा. सो
स्टे ट्यून गाईज. आता मी इथे तूर साईडला एका कुकरमध्ये टाकली होती, त्याला एवढ्या शिट्ट्या लागतात ना. मी 9-10 शिट्ट्या केल्या असतील तुम्ही बघताल. आता मी माझ्या पूर्ण चपात्या होईपर्यंत त्या कुकरच्या शिट्ट्या होत होत्या, तरी पण ती तूर शिजली नव्हती. शेवटी मी नंतर सेपरेट त्याच्या 2 आणखीन शिट्ट्या केल्या, तेव्हा ती छान शिजली. जानकीचे बाबा उठेपर्यंत म्हणलं जानकी बाहेर खेळतीये, तोपर्यंत माझ्या चपात्या आवरून होतील, कारण त्यांचा आजारी असल्यामुळे त्यांना काही तिला घेता येणार नव्हतं. नाहीतर डेली मी स्वयंपाक करते तेव्हा ते तिला बघतात असं बाहेर वगैरे खेळवतात म्हणजे दरवाजाच्या बाहेर. आणि समोर आमच्या एक समोरच्यांच्याकडं एक मुलगा आहे छोटा, त्यांचा 4 वर्षाचा. तो पण येतो ना बाहेर, मग बाहेर आल्यानंतर खेळतात ते दोघे. मग मी अशा चपात्या करत होते. आणि मला आता या वीकमध्ये माझे 2 to 11 आहे, त्यामुळं होतं आहे निवांत. पण नेक्स्ट 1 वीक 2 to 11, नेक्स्ट वीक 1 वीक नॉर्मल 10 to 6 अशी शिफ्ट आहे. त्यामुळं कसं मग नेक्स्ट वीकमध्ये कसं लवकर उठून थोडंसं स्वयंपाक वगैरे बनवून, तेव्हा ते जानकीचे बाबा असतात, कारण त्यांचं लेट ऑफिस असतं, त्यामुळं ते असतात, मला जानकीला घ्यायला हेल्प करतात मला. त्यामुळे मी फटाफट इथे चपात्या बनवून घेत आहे. म्हणजे आज मी चपात्यांना तूपच लावत होते, कारण तब्येत सगळ्यांचीच खराब होती, घसे वगैरे बसलेले होते म्हणलं. आणि तेल होतं, पण म्हणलं तेल आणि जास्तच घशात हे व्हायचं. आणि थोडंसं फ्राय पण केलेलं होतं ते तेल मी त्याच्यामध्ये. जानकीसाठी चिप्स हे केले होते थोडेसे त्याच्यामुळं. आणि आम्ही देवाला गेलो तेव्हा मी त्या पुऱ्या पण केल्या होत्या, आणि नेमकं तेल संपलं. आणि विकेंडला आम्ही इथं नसल्यामुळं काही मंडई नाही घेतली आणि ग्रॉसरी शॉपिंग पण केली नाही. आणि चपात्या करत होते तेवढ्यात आमच्याकडं झाडू फरशीला एक हेल्पर येते, हेल्पसाठी मावशी आहेत. त्यांचा नेमका फोन आला की दीदी मी येत नाही आज. त्यामुळे मग माझं तर अजूनच काम वाढलं. मग मी पटापट घर झाडून घेतला आणि पोछा करून घेतला. मॉबनेच केला, कारण पटकन होतं म्हणून. त्यानंतर बरोबर मग 1 वाजता जेवलो, आणि मग माझा टाईम झाला होता, 2 वाजले होते. हे बघा मी लॉग इन केलं. रात्रीच्या जेवणासाठी लापशी भात आणि छोलेची भाजी बनवली होती, काला चणा म्हणतात त्याला. तर मग त्यासाठी मी कुकरमध्ये तूप टाकलं आहे, आणि ते साहित्य पाहिलं असेल तुम्ही. काजू बदाम आणि ते लापशी आणि गूळ. तर मी 1 वाटी लापशी घेतली होती, 1 वाटीच गूळ घेतला होता. तर ते लापशी आणि ते ड्रायफ्रूट सगळे त्या ह्याच्यामध्ये तुपामध्ये छान भाजून घेतले मी, एकदम असे खरपूस एकदम वास येईपर्यंत. हे बघा असं त्याचा कलर एकदम बदलला पाहिजे एकदम. असं मस्त भाजली ना, मग त्याची टेस्ट पण छान येते, आणि तुपाचा असा स्वाद पण छान येतो त्याचा. मग त्यानंतर मी काय केलं, 1 वाटी होतं लापशी होती ना, तर 3 वाट्या पाणी ओतलं, आणि त्यावर गूळ टाकला. ताटामध्ये होतं तेवढा 1 वाटी गूळ, आणि ते पूर्ण मिक्स गूळ विरघळेपर्यंत कुकरचं झाकण नाही लावलं मी. उकळी येऊन दिली, गूळ विरघळला, आणि मग ते हे केलं. मग कुकरचं झाकण लावलं, आणि शिट्ट्या काढल्या, 3 ते 4 शिट्ट्या काढल्या इथे. त्यानंतर आमची इथे पालखी येणार होती. आम्ही इकडे सासवड रोडच्या तिकडे राहतो ना इकडे. तर तेव्हा आम्ही गेलो. ते बघा जानकी दिसली असेल मला, ब्ल्यू ड्रेसवाली. हे बघा ही पालखी चालली आहे. तर नेमका 11 वाजता 11:05 वगैरे पालखी आली होती, तेव्हा तिथे गेलो होतो आम्ही. तुम्ही सर्वांनी पण पालखीचं आणि घोड्याचं दर्शन घ्यावे. आम्ही बरोबर परफेक्ट टायमिंगला पोचलो होतो. तर असा होता आमचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.